राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणतीही न्यूज तुमच्याकडून मिस नाही होणार। धाराशिवच्या शेतकऱ्यांना मिळणार 900 कोटी रुपयांची सरकारी मदत। ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीचे पावणे 5 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील खरीप पिकांचे नुकसान। अतिवृष्टीमुळे कापूस पीक उद्ध्वस्त, उत्पन्नात मोठी घट, दिवाळीपूर्वीच भाववाढ जाहीर करा। कापूस उत्पादक आर्थिक संकटात। देशात व राज्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे व उत्पन्नातही मोठी घट झाली असल्यामुळे दिवाळीपूर्वीच भाववाढ जाहीर करा असं शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे। इथेनॉल उत्पादनामुळे शेतकऱ्यांना मिळाले 45,000 कोटींचे अतिरिक्त उत्पन्न, असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले आहे। नव्या सोयाबीनला 4,311 रुपयांचा दर, चांदूर बाजार समितीत आवक। अन्य राज्यांपेक्षाही मोठं पॅकेज, एकनाथ शिंदे। राज्यात अनेक जण मदतीची मागणी करत होते, त्यासाठी तमिळनाडू, कर्नाटक आणि पंजाबचे उदाहरण दिले जात होते। मात्र राज्य सरकारने त्यापेक्षाही मोठं पॅकेज दिलं आहे, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला। शेतकऱ्यांना पुन्हा उभा करणे हे सरकारचे काम आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊन टोकाचे पाऊल उचलू नये, असं आवाहनही शिंदे यांनी केलं आहे। ठाकरेंच्या आधी आम्हीही कर्जमाफी केली होती, मुख्यमंत्री फडणवीस यांचा ठाकरेंना टोला। मराठवाड्यात मागील 9 महिन्यात 781 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। राज्यातील मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र चालूच आहे। मागील 9 महिन्यात 781 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा रिपोर्ट आता येत आहे। लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता। महत्त्वाचा शासन निर्णय जारी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा होती, त्यांना वितरण लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे। KYC न करणाऱ्या लाडक्या बहिणींना दिवाळीचा हप्ता मिळणार नाही, जाणून घ्या तथ्य। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींना KYC करणे बंधनकारक करण्यात आले आहे, ज्यामुळे ज्या बहिणींची KYC होणार नाही त्यांना दिवाळीचा हप्ता मिळणार नाही, अशी चर्चा रंगलेली आहे। टाटा पेप्सी सारख्या कंपनीतील नोकरी सोडून तरुणाने धरली शेतीची वाट, आता कमवतोय वर्षाला 5 कोटी। शेतीमध्ये खते आणि कीटकनाशकांचा वापर मुबलक प्रमाणात केला जातो, ज्यामुळे रसायनयुक्त पिके आरोग्यासाठी हानिकारक असतात। नांदेडची सेंद्रिय हळद पोहोचणार पंतप्रधानांच्या स्वयंपाकघरात, 2 शेतकऱ्यांना नरेंद्र मोदींशी संवादाची संधीही। नांदेडच्या शिरेपेचात मानाचा तुरा, 2 शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार। मायबाप सरकार जगायचं कसं, सरकारकडून मदत सोडा, शेतकऱ्यांना बँकेकडून वसुलीची नोटीस। अतिवृष्टीने शेतकरी अगोदरच वैतागला आहे, त्याला भरीव मदतीविषयीचे आणि कर्जमाफीचे गुऱ्हाळ सुरूच आहेत। मदतीत निकषांची जंत्री लावण्यात येत आहे, त्याचवेळी शेतकऱ्यांना बँकेकडून वसुलीची नोटीस आल्याने शेतकऱ्याकडून संताप व्यक्त होत आहे। दिवाळी गोड होणार, शेतकऱ्यांना PM किसानचे 2,000 रुपये मिळण्यास सुरुवात। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे। केंद्र सरकारने आतापर्यंत PM किसानचे 2,000 रुपये ही रक्कम पंजाब, हिमाचल प्रदेश आणि हरियाणातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेली आहे। केळी पीक विम्याचे पैसे मिळणार कधी, शेतकऱ्यांचा संयम सुटतोय। विमा संरक्षण कालावधी 31 जुलै रोजी संपल्यानंतर 15 सप्टेंबरपर्यंत भरपाईची रक्कम मिळणे अपेक्षित असतानाही आता या मुद्द्यातील उलटून महिना होत आला असतानाही कोणतीही हालचाल होताना दिसत नाही, त्यामुळे किती उत्पादक शेतकऱ्यात मोठा संभ्रमभाव सापडलेला आहे। पीक विमा योजनेत मोठे बदल, सरकारच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना काय फायदा। महाराष्ट्रामध्ये यावर्षी पावसाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेतीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली। महाराष्ट्रात मराठवाडा, सांगली, सातारा अशा भागात
यामुळेच आता सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे. मोठी बातमी, भारतावर 0% टॅरिफ. अमेरिकेत घडामोडींना वेग. थेट पत्र डोनाल्ड ट्रम्प यांनी. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावला. या टॅरिफला फक्त भारतातूनच नाही तर अमेरिकेतूनही जोरदार विरोध होत आहे. या टॅरिफच्या निर्णयामुळे भारत अमेरिकेतील अनेक वर्षांचे चांगले संबंध तणावत आहेत.